राम राम मंडळी, का म्हणता, कशी आहे तुम्ही? तशी तर मी महाराष्ट्राची, पण मी आता सध्या गुजरातमध्ये राहतो. मौसम खूप चांगला होता. नवऱ्याला म्हणलं चाल ना कुठंतरी जाऊ घुमाले, तर नवरा म्हणे ठीक आहे चाल म्हणे. मग नवऱ्यानं काढली गाडी. हे पाय माझ्या पोटं कसं नाचून राहिलं, मस्त नाचते तो तसा. तर मग आम्ही गाडी काढली, मग निघालो. पण माझ्या नवऱ्यानं मला काही सांगितलं नाही कुठं चाललो आम्ही, कारण पाऊसही चालू होता, मस्त वातावरण होतं. म्हटलं ठीक आहे, जिथं नेईन तिथं, कोण ज्या मातीत नेईन त्या मातीत. मग हे वय आमच्या घराच्या रस्त्यानं मग आम्ही सरळ सरळ निघालो. तरी माझ्या नवऱ्या सांगायला काही तयार नाही आहे. मी विचारूनच राहिली, अरे आपण कुठं चाललो कुठं चाललो कुठं चाललो. माझ्या नवरा तोंडातून शब्द फोडाले काही तयार नाही. माझ्या पोरगंही मला विचारून राहिलं का मम्मी आपण कुठं चाललो. मी म्हणलो त्या बापाला विचार आपण कुठं चाललो. मग डोक्यात लाईट तर लागला का आम्ही कुठंतरी काहीतरी कामासाठीच चाललो. पण मग पाऊस एवढा चांगला लागला, मस्त थंड थंड वातावरण, तोंडावर पावसाचे थेंब लागून राहिले होते. मग मी थोडीशी इतरली, भारलू सवारलू जुलपे मेरे सवारलू. मग थोडीशी इतरली. मग तसं तर मी मधातला व्हिडिओ काढू शकली नाही, मला समजून तर गेलो होतं. आम्ही डीमार्टमध्ये चाललो होतो, पाऊस खूप जोरात लागला होता, तर मोबाईल आम्ही डिकीट टाकले. मग आम्ही डीमार्टमध्ये एंट्री केली. तर माया पोराले तर पहिला ट्रॉलीत बसायचंच लागते. ट्रॉलीत बसल्याशिवाय होत नाही. बसलो बाई आम्ही ट्रॉलीत बसलो. बिस्किटाची शॉपिंग केली, बिस्किटं घेतले, स्नॅक्सचे जे स्नॅक्स घ्यायचे होते ते स्नॅक्स आम्ही सगळे घेतले. लटी चॉकोपाय माझ्या पोराचं खूप जास्त फेवरेट आहे. मग लटी चॉकोपाय गेलो, ग्रोसरीकडे गेलो. ग्रोसरीमधून जे जे वस्तू घ्यायच्या होत्या त्या वस्तू घेतल्या. मग आम्ही निघालो पुन्हा समोर. पाय माझ्या पोरगं जिथं जाईन तिथं तर तालच करणार आहे. पोरगं हे कोणाचं आहे. मग माझ्या पोराला मी सरिंगो केलं. माझ्या पोरानं काही सरिंगो मला वापस दिलंच नाही. मग म्हणलं जाऊ द्या, आता माझ्या पोराचं काही मूड आहे नाही. मग पुन्हा मी सरिंगो केलं. हे पाय मला सरिंगो पुन्हा वापस दिलं. मग घेतलं ग्रोसरीतून खूप साऱ्या गोष्टी घेतल्या. हे मला पोहे माझे फेवरेट, विदर्भाची आणि मी पोहे खाणार नाही असं होऊच शकत नाही. मग पोहे घेतले, पोहेची झाली बिलिंग झाली. मग पोहे घेतले. मग आम्ही बिल काउंटरवर आलो, बिलिंग केली. मग आम्हाला का बिल 2,500-3 हजाराचं 3च्या वर आलं. मग आम्ही घराच्या रस्त्यानं लागलो. मग माझ्या पोरांनी तिथं चॉकलेट खायला. चला मंडळी, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.